पहिल्यांदा या कार्यक्रमाच्या त्यावेळेस मला ते जुनोनकर सर होते आणि बंधूपंतांनी सांगितल्याप्रमाणे मी म्हणजे याच प्रिमायसेसमध्ये म्हटलं तर चालेल 8वी ते 10वी पर्यंत टेक्निकल हायस्कूल जे पाठीमागच्या साईडला आहे ते 8वी ते 10वी पर्यंत आम्ही या टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकलेलो आहे आणि चंद्रपूरला NTVला असताना आम्ही सोबत होतो. सांगायचं म्हणजे तुमचं जे ब्रीद वाक्य आहे पहिल्यांदा RSS राष्ट्रीय सेवा योजनेचं नॉट मी बट यू, साधारणतः ही जर संकल्पना खऱ्या अर्थाने जगामध्ये आली आणि खऱ्या अर्थानं जर समजा आपण ते जीवनामध्ये आचरायला सुरुवात केली तर सगळेच प्रश्न सुटतील. त्याच्यामुळे कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होणार नाही आणि रस्त्यामध्ये लाईन लागणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही आणि रुग्णालयामध्ये रांगा लागणार नाही आणि रोजगारासाठी सुद्धा रांगा लागणार नाही. तो लायकीचा असेल त्याला मिळेल. पण ही संकल्पना खऱ्या अर्थानं माणूस म्हटल्यानंतर ही काही संकल्पना अस्तित्वात येऊ शकते म्हणजे बऱ्यापैकी नाही. जिथून माणूस सुरुवात झाला तिथून ही संकल्पना बऱ्यापैकी कमी झाला. पण याच्यामध्ये काही लोक असे झालेले आहेत की ज्यांनी नाक मी बट यू. ज्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा माझी नोकरीची सुरुवात झाली हे दोन्ही कर्मयोगी त्याच जिल्ह्यापासून माझी सुरुवात झाली म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये गाडगे महाराज आणि प्रत्यक्ष गाडगे महाराजाच्या ज्या संस्था होत्या त्या संस्थामध्ये आणायचे मला त्या म्हणजे आमच्या अंडर येत असल्यामुळे तिथे काम करायचा संधी मिळाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सुद्धा संस्थेमध्ये काम करायची मिळाली आणि तुमच्या ज्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आलो त्यावेळेस बाबा आमटेच्या तुमच्या आनंदवनाशी सुद्धा संपर्क आला. नॉट मी बट यू काय असते हे तिथून समजायला गेलं. आपण ज्यावेळेस आपण स्वतःचा विचार करतो त्यावेळेस स्वतःपुरतीच विचार करतो, ज्यावेळेस समाजाचा विचार करतो त्यावेळेस संपूर्ण समाजाची प्रगती आपल्या दृष्टिकोनाची. बरेचदा आपण म्हणतो आपल्यापेक्षा फॉरेन जी इतर देशामध्ये प्रगती झालेली याचं कारण एकच आहे की किमान नॉट मी बट यू जाऊ द्या पण किमान आपली राज्यघटना जी आहे राज्यघटना याचा अर्थ स्पष्ट आहे की आपले जे सामाजिक नियम आहे शासनाचे जे नियम आहेत आपण एका साईडला म्हणतो राज्य तुमच्या आपण संविधान पाहणार संविधानाचा आपण प्रस्ताविका वाचली सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आपण संविधानाचा सन्मान केला पाहिजे आपण सगळीकडे म्हणतो. संविधानाचा सन्मान म्हणजे काय की जे काही रूल्स आपल्या समाजामध्ये निर्माण झालेले आहेत जे काही शासनाचे नियम तयार झालेले आहेत हे संविधानापासूनच आलेले आहेत. देश कसा चालावा हे संविधान सांगते आणि माणसाने कसं वागावं काय वागावं आणि नागरिकांनी कसं वागावं हे नागरिकत्वाने नियम सांगतात. मग या गोष्टीचा सन्मान करायचा असेल खऱ्या अर्थाने तर याच्यामधून ज्यावेळेस आपण शासन सगळे नियम पाळणं सुरू करतो ट्रॅफिकचे नियम पाळणं सुरू करतो तिथूनच आपली सुरुवात होऊन जाते नाट मी बट यू. म्हणूनच ज्यावेळेस आपण ज्यावेळेस जिथे कुठे घाई करतो ट्रॅफिक मोडाचा प्रयत्न केला त्यावेळेस नॉट यू बट मी असं सुरू होऊन जाते. म्हणून ह्या ज्यावेळेस नियम पाळणं आपण शासनाचे कुठल्याही गोष्टीचे नियम पाळणं सुरू करतो तिथून ही सुरुवात होते. तुम्ही ज्या सेक्शनला आता तुम्ही ITI मधून आलेले आहे बाबा आमटेनं हे म्हटलं होतं की मला तज्ज्ञ नको आहे मला असं पाहिजे असे मेकॅनिक पाहिजे की समाजातल्या प्रत्येक समाजसेवक त्या ठिकाणी जाऊन ते मूळ काढू शकते. मला समाजसेवक नको आहे पण जे असे छोटे छोटे माणसं हवे आहेत की ज्या त्या वेळेस तिथे त्या ठिकाणी आपल्याला त्या समस्या उपाययोजना करू शकते. आपण सुद्धा त्याच याच्यामधून आलेलो ITI ज्यावेळेस शिकायला आलो आपण त्याच समस्येतून आलेलो आहे. बरेचदा तुमच्याकडे मागे इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये असताना आपण तुमच्या गावामध्ये ज्यावेळेस कॅम्प मला आठवतं तुम्ही ज्यावेळेस गावामध्ये कॅम्प घेतलेले होते त्यावेळेस तुम्ही लोकांनी तिथल्या गावचे इलेक्ट्रिकल दुरुस्त बऱ्याचशा नळाची दुरुस्त या गोष्टी गावातल्या समस्या तुम्ही सॉल्व्ह केलेल्या होत्या. मी ज्यावेळेस मला कधी कधी वाटतं ITI काय केलं आपण किंवा ITI किंवा मी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो तर बरेच जर तुम्ही जर साहेब टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये पहिल्यांदा 12वीला सायन्समधून टेक्निकल इन्स्टिट्यूट सेकंडनंतर BSc केल्यानंतर समाज कल्याणमध्ये आले. तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग झाला शिक्षण कधी वाया जात नाही. त्याचं एक सांगतो मी ज्यावेळेस मनापासून जर तुम्ही शिकलेले असाल तर आणखी एक उदाहरण देतो. माझ्या घरामध्ये इलेक्ट्रिशियनपासून तर प्लंबरपासून तर माझ्या गाडी मेकॅनिक मी बाहेरचा मेकॅनिक बोलतो. याचं कारण असं आहे की मी हे जे शिकलो ते मनापासून शिकलेलं होतं त्याचा उपयोग मी माझ्या आयुष्यात घेतला. माझ्या घरात कधी इलेक्ट्रिशियन यायची गरज नाही. बंधू गोडेकर कदाचित माझ्या जुन्या घरी आले घराची पूर्ण फिटिंग मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करून ठेवली. चुकली असेल थोडीफार बरोबर आहे पण मला प्रोत्साहन मिळेल त्या पद्धतीने
म्हणून तुम्ही ज्या ITI मध्ये बरेचदा होतो आपण ITI किंवा कुठल्याही ट्रेनिंगला कधीही असं महत्त्व नसते, फक्त ते तुम्ही मनापासून केलं पाहिजे. तुम्ही आज जे शिक्षण घेताय ते खरोखर तुम्ही जर मनापासून केलं कुठल्याही शिक्षणाला. आज तुम्ही बरेचदा परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस मी एम्प्लॉयमेंट ऑफिसर समाज कल्याण आमच्याकडे एम्प्लॉयमेंट होतं, बरेचदा तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये येत होतो, DPCमध्ये येते, तुमच्या ज्या जिल्हा निवड समितीमध्ये मी होतो, सरपंच असतील बऱ्याचशा विद्यापीठाच्या निवड समितीमध्ये असते. परिस्थिती अशी निर्माण झाली, आपण बऱ्याचशा गोष्टी म्हणतो की आपल्याला नोकरी मिळत नाही. आणि तुम्ही आता ज्यावेळेस ITI मधून बाहेर पडता त्यावेळेस बरेचदा आपण बेरोजगार समस्या असते, या गोष्टी होत नाही, हे नाही ते नाही, आपण या गोष्टी सांगत असतो. मिळतात आणि काही काही लोकांना नोकरी करू. याचं एकच वेळ उदाहरण, जे काही कराल ते मनापासून करा. जे काही करायचं तुम्हाला शिक्षणाच्या दृष्टीने जर करायचं असेल ते मन, ज्या गोष्टीमध्ये आपलं मन जुळते, ज्या गोष्टीमध्ये आपण मनापासून अभ्यास करू शकतो, ज्या गोष्टीमध्ये आपण घरावर काम करू शकतो त्या गोष्टी. जशी तुमची समस्या तशी एम्प्लॉयरची पण समस्या. आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये असताना बरेचदा अनुभव असा यायचा की पात्र उमेदवार मिळत नाही. प्रॅक्टिकलसाठी फक्त कॉलेजमध्ये जातो, कॉलेजचं नाव घेतो आणि अटेंडन्स नाव पाहावं शकतो. जो पण तुम्ही स्वतः प्रॅक्टिकल करणार नाही तो पण तुम्हाला ज्ञान मिळणार नाही. केवळ क्लासेसमध्ये शिकून सगळं ज्ञान मिळणार नाही. सरांच्या मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कदाचित तुम्ही किंवा इथे सुद्धा येतात, जो पण तुम्ही प्रॅक्टिकल करणार नाही स्वतः तोपर्यंत तुम्हाला नॉलेज मिळणार नाही. आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल न करता ज्यावेळेस समाजामध्ये नोकरीमध्ये जातो त्यावेळेस प्रत्यक्ष प्रॅक्टिकल तुमच्या ज्यावेळेस समोर येतं त्यावेळेस आपल्याला काही शिकतो. आणि म्हणूनच ज्यावेळेस नोकरीवाले ज्यावेळेस जॉब शोधत असताना, ज्यावेळेस एम्प्लॉयर जॉब शोधायसाठी म्हणजे टॅलेंटेड समजा शोधायला येतो त्यावेळेस त्याला टॅलेंट मिळत नाही आणि आपल्याला जॉब मिळत नाही. म्हणून आपली पहिली तयारी ही असली पाहिजे की ज्या ठिकाणी आता बरेचदा आपण इथे येतो राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून, आणि तुम्ही सुद्धा ही तुमचीच गोष्ट आहे, डॉक्टर सुद्धा जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत डॉक्टर सुद्धा परफेक्ट होतो. पहिल्यांदा प्रॅक्टिस करायला शिका, प्रॅक्टिकल करायला शिका, तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. आणि जे काही आहे ते खरोखर आपल्या आयुष्यामध्ये कुठं उपयोगात पडतं त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे.